नमस्कार मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। त्याचा शासन निर्णय आला आहे। या शासन निर्णयामध्ये सुधारित 2 लाभांची घोषणा कर्मचाऱ्यांसाठी केली आहे। तर हे 2 लाभ कोणते असणार आहेत किंवा हा पूर्ण शासन निर्णय काय आहे याची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। हा GR हा राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आहे। हा GR हा दिनांक 14 मार्च 2024 चा आहे। तर या GR मध्ये नक्की शासन निर्णय काय आहे हे आपण पाहूयात। मित्रांनो, राज्यातील खाजगी संस्थांतर्गत चालवण्यात येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू नाही आणि शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फरकासहित 12 वर्षानंतर देय असलेली कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक 30/4/1998 च्या व दिनांक 23/7/1998 च्या शासन निर्णयान्वये दिनांक 1/10/1994 पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू केली। फ्रेंड्स, वित्त विभागाच्या दिनांक 1/4/2010 च्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे। याद्वारे 12 वर्ष व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश हे निर्गमित करण्यात आले आहे। सर्वात महत्त्वाचे आहे, तसेच सदर योजना ही दिनांक 5/7/2010 च्या शासन निर्णयान्वये 12 वर्षे व 24 वर्षाच्या सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आले आहे। फ्रेंड्स, राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सदरची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली जी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने विधिमंडळामध्ये अनेक वेळा चर्चा झालेली होती आणि झालेली आहे। तसेच अनेक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सदर मागणी संदर्भात आग्रही आहेत। यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे शासन निर्णय यासाठी काय लागू झाला आहे पहा। तर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11/3/2024 म्हणजे 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/2024 पासून म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळ बैठकीत 11/3/2024 च्या। मित्रांनो, वरील निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त ज्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2024 पासून लागू करण्यात याद्वारे मंजुरी देण्यात आली आहे। सदर योजना ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही, तसेच थकबाकी देय होणार नाही। 1/1/2024 पासूनच लागू राहणार नाही। फ्रेंड्स, सदरचा शासन निर्णय हा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या गव्हर्नमेंट वेबसाईट वरती तुम्हाला मिळेल किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही त्याची लिंक देते। फ्रेंड्स, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।